नमस्कार. द परफेक्ट व्हॉइसच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. मी किरण तारे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदाच्या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. संघ 100 वर्ष का टिकला, ही खरंच संघाची शताब्दी आहे, संघाची 100ही पूर्ण होते, या संदर्भामध्ये समाजामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही उत्सुकता शमवण्यासाठी म्हणून, संघाचं अस्तित्व का आहे आणि कशासाठी आहे याची उत्तरं जाणून घेण्यासाठी म्हणून आज आपल्याकडे आलेले आहेत प्रसिद्ध लेखक अभिजित जोग. आपण त्याच्याकडनं समजून घेणार आहोत संघ का महत्वाचा आहे आणि संघाचे याच्या पुढची आव्हानं काय असणार आहेत, संघाची पुढची वाटचाल कशी असणार आहे. अभिजितजी नमस्कार. नमस्कार किरणजी, स्वागत आहे तुमच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. खरं म्हणजे सुरुवातीलाच मला आपल्याला विचारायचं आहे की संघाला 100 वर्ष झाली असं आपण जेव्हा म्हणतो, तर मुळात संघ स्थापन करण्याची गरजच काय होती? 1925 साली जेव्हा संघाची स्थापना झाली तेव्हा परिस्थिती काय होती, कुठल्या परिस्थितीमध्ये संघाचं निर्माण झालं आणि तिथपासून संघ आजपर्यंत काय काय करत आलेला आहे? आपल्याला हे समजून घेण्यासाठी थोडंसं 1925च्याही मागे जावं लागेल. 1886 साली सगळ्यात पहिल्यांदा सर सय्यद अहमद खान म्हणून जे होते की ज्यांनी अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना केली, त्यांनी असा विचार मांडला की भारत आणि हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्र आहेत. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत त्याला आपण म्हणतो, तो त्यांनी पहिल्यांदा मांडला. आणि ब्रिटिशांना तेच हवं होतं की त्यांना भारताचे तुकडे करूनच जायचं होतं. त्यामुळे त्यांनी 1905 साली त्यांनी बंगालची फाळणी केली आणि पूर्व बंगाल म्हणजे मुस्लिम बहुल आणि पश्चिम बंगाल हा हिंदू बहुल असं त्यांनी आयोजन केलं. त्याच्यामध्ये भारतातले जे राष्ट्रवादी लोक होते, हिंदू लोक होते, त्यांनी या फाळणीला फार मोठा विरोध केला, फार मोठी चळवळ सुरू झाली. मुसलमानांना मात्र ती फाळणी हवी होती, कारण त्यांना शेवटी तेच हवं होतं की आपल्याला द्विराष्ट्रवाद त्यांच्या सय्यद अहमद खान यांनी मांडलेलाच होता. तर त्यामुळे ही जी चळवळ सुरू झाली त्याला ब्रिटिशांनी बळी पडू नये म्हणून 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि त्यांनी असं सांगितलं की ही फाळणी ही योग्यच आहे आणि ही तशीच राहिली पाहिजे. ती नंतर परिस्थितीच्या रेट्यामुळे रद्द झाली, तो विषय वेगळा. पण मुसलमानांनी जेव्हा आपली एक संघटना स्थापन केली तेव्हा मग 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी ती काँग्रेस अंतर्गत एक दबाव गट म्हणून त्यांनी ते सुरू केलं की हिंदूंची पण एक संघटना असली पाहिजे या हेतूने. पण तरी सुद्धा जेव्हा काँग्रेस पूर्णतः गांधींच्या ताब्यात गेली 1920 साली टिळकांच्या मृत्यूनंतर, तेव्हाच केरळमध्ये मोपला आंदोलन सुरू झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात हिंदूंची कत्तल झाली आणि गांधींनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांना आवरायच्या ऐवजी किंवा त्याला विरोध करायच्या ऐवजी, निषेध करायच्या ऐवजी गांधींनी त्यांना उघड उघड पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी खिलाफत चळवळ सुरू केली की तुर्कस्तानामधला खलिफा त्याला काढून तिथे एक लोकशाही स्थापन होणार या भीतीने भारतातल्या मुसलमानांनी चळवळ सुरू केली आणि त्याला पुन्हा गांधींनी पाठिंबा दिला. तर असं परत परत हिंदूंना आता कोणी वाली राहिलं नाही आणि हिंदू महासभा असली तरी सुद्धा गांधींच्या ताब्यात काँग्रेस असल्यामुळे हिंदू हिताचे निर्णय काही फारसे याच्या पुढे घेतले जातील असं दिसत नाही. हे लक्षात आल्यानंतर ती अशी परिस्थिती निर्माण झाली की हिंदूंची एक संघटना असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे 1925 साली आपण जर बघितलं तर 1920-21 मध्ये हे सगळं मोपला आंदोलन, खिलाफत चळवळ हे सगळं झाल्यानंतर संघाची स्थापना होते. याचं मुख्य कारण हेच आहे की तेव्हा एक असं वातावरण निर्माण झालं की आता हिंदूंची संघटना असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी मग डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. म्हणजे याचा सिक्वेन्स जर आपण बघितला तर आधी मुस्लिम लीगला प्रत्युत्तर म्हणून हिंदू महासभा, पण हिंदू महासभेवर कंट्रोल आहे तो पूर्णपणे काँग्रेसचा. बरोबर. आणि त्याच्या म्हणजे हिंदू महासभा काँग्रेसच्या अखत्यारीत असल्यामुळे इफिशियंटली काम करत नाही, म्हणून संघाची स्थापना आहे. आणि जर मुस्लिम आक्रमण नसतं किंवा मुस्लिम तेवढे अग्रेसिव्ह नसते तर कदाचित संघाची स्थापना झाली पण नसते. बरोबर आहे. आणि गांधींचं काँग्रेसवर प्रभुत्व निर्माण होण्याच्या आधी काँग्रेसमध्ये अनेक विचार प्रवाह होते. म्हणजे वेगवेगळ्या विचारांना तसं म्हटलं तर काही प्रमाणात स्वातंत्र्य होतं. तर तसा एक हिंदुत्ववादी विचार प्रवाह सुद्धा काँग्रेसमध्ये होता, जो हिंदू महासभेच्या स्वरूपात मदन मोहन मालवीय यांनी त्याची एक स्थापना केली. पण गांधींनी जेव्हा काँग्रेसवर पूर्ण प्रभुत्व मिळवलं त्यानंतर हिंदूंचा आवाज अतिशय क्षीण होत गेला काँग्रेसमधला सुद्धा. आणि म्हणून तो आवाज उठवण्यासाठी ही गरज जास्ती निर्माण झाली
आणि मग ती RSSच्या रूपात, संघाच्या रूपात ही व्यक्त झाली असं आपण म्हणू शकतो. पण डॉक्टर हेडगेवार सुद्धा एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. त्यांच्याही लक्षात आलं असेल का की ही हिंदूंची कुचंबणा होते? आणि निश्चितच कारण की काँग्रेसचं स्वरूपच या पद्धतीने बदलत होतं की इतकी भयंकर कत्तल मुघलांनी केल्यानंतर सुद्धा त्याचा जर निषेध होत नसेल आणि ज्या तुर्कस्तानातल्या खलिफाशी आपला काही संबंध नाही त्याच्यासाठी जर आपण इथे भारतात चळवळ करत असू तर हे योग्य नाही. हे कुठेतरी अनेक लोकांना जाणवलं असणार. पण त्यात डॉक्टर हेडगेवारांनी ते काहीतरी त्याच्याबद्दल करायचं ठरवलं आणि मग त्यांनी संघाची स्थापना केली. बरं, संघाची स्थापना झाली 1925 साली. पुढे एक संघ कसा वाढत गेला, म्हणजे संघाची कार्यप्रणाली कशी डेव्हलप झाली, किंवा आज जे आपण विशाल स्वरूप बघतो त्याचं मूळ काय? म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी असं काय केलं की ज्याच्यामुळे संघ 100 वर्ष टिकला? मला हा एक अतिशय फार महत्त्वाचा विषय वाटतो की डॉक्टर हेडगेवारांचा विचार हा अतिशय मूलभूत विचार होता. मी तो आजपर्यंत त्याच्या आधी कोणी मांडलेला मला तरी आढळला नाही. की त्यांनी जे कार्यशैली आणि विचार पद्धती संघाची मांडली ती अतिशय विलक्षण होती असं आपण म्हणू शकतो. की त्यांनी असं सांगितलं की चारित्र्यवान व्यक्ती घडवणं, चारित्र्यवान कार्यकर्ते घडवणं हे संघाचं काम आहे. आणि ज्याला आपण इंडियन मॅनेजमेंट थॉट म्हणू शकतो अशा स्वरूपाने कोणी ते मांडलेलं नाही आजपर्यंत, की मी तसा विचार केलेला नाही. आपल्याला माहिती आहे की अमेरिकन मॅनेजमेंट, जॅपनीज मॅनेजमेंट असे अनेक वेगवेगळे प्रकार समजले जातात मॅनेजमेंटमध्ये. पण भारतीय व्यवस्थापनशास्त्र किंवा भारतीय मॅनेजमेंट म्हणजे काय असेल असा जर आपण विचार केला तर ते डॉक्टर हेडगेवारांनी मांडून ठेवलेलं आहे असं आपल्याला आढळतं. बरोबर. की चारित्र्यवान व्यक्ती की आपली धर्माची संकल्पना जर आपण बघितली तर धर्म म्हणजे काय की प्रत्येकाने आपलं कर्तव्य हे सदाचाराने आणखीन नैतिकतेने पार पाडणं म्हणजे धर्म, रायचियसली पार पाडणं म्हणजे धर्म. तर हा जो विचार आहे तर हे कोण पार पाडेल? जर त्यांचं चारित्र्यवान कार्यकर्ते असतील तर ते ह्या पद्धतीने काम करू शकतील आणि मग समाजात परिवर्तन होऊ शकेल. हे हा एक विचार. आणि दुसरं म्हणजे त्यांनी असं सांगून ठेवलेलं आहे की आपल्याला आपली संघटना तयार करायची नाही, आपल्याला संपूर्ण समाजाचं संघटन करायचं आहे. तर हा जो विचार आहे हा विचार फार वेगळा आणि अतिशय मूलभूत आणि विलक्षण असा विचार होता असं मला वाटतं. आणि म्हणून बरेचदा संघावर टीका पण व्हायची, काही प्रमाणात चेष्टाही केली जायची की संघ असं म्हणतो की आम्ही काहीच करणार नाही. मग लोक म्हणायचं म्हणजे काय, मग तुम्ही फक्त लाठ्या आपटत बसणार का, काठ्या आपटत बसणार का? पण हे लोक विसरले की त्याचबरोबर त्यांनी हे सांगितलं होतं की संघ काही करणार नाही आणि संघाचे स्वयंसेवक काही सोडणार नाहीत. तर तेव्हा सांगितलं की आम्ही चांगले कार्यकर्ते घडवू, चारित्र्यवान कार्यकर्ते घडवू आणि ते मग वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन कार्य उभं करतील. आणि ते जर आपण आज बघितलं तर ते किती प्रचंड प्रमाणात यशस्वी झालं आहे. म्हणजे जगातली सगळ्यात मोठा राजकीय पक्ष भाजप हा संघाच्या विचारातून निर्माण झाला. जगातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघाच्या विचारातून निर्माण झाली. जगातली सगळ्यात मोठी कामगार संघटना भारतीय किसान संघ संघाच्या विचारातून निर्माण झाला. सगळ्यात मोठी शेतकरी संघटना भारतीय कृषक संघ ती सुद्धा संघाच्या विचारातून निर्माण झाली. इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात जे कार्य निर्माण झालं त्याच्यामागे हा विचार होता हे आपण सगळ्यात लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते बरेचदा लक्षात घेतलं जात नाही आणि कित्येक वेळा टीका केली जाते, काही प्रमाणात चेष्टा केली जाते. पण हे जर आपण बघितलं तर अक्षरशः थक्क व्हायला होतं की त्या माणसाचं विजन काय असेल आणि त्यांची दूरदृष्टी काय असेल आणि त्यातून त्यांनी घालून दिलेले जी कार्यपद्धती आहे ती किती प्रभावी आणि विलक्षण असेल. हा जर विचार केला तर त्यातनंही जी आज फळं निर्माण झाली आहेत त्याच्या मागचं रहस्य आपल्याला लक्षात येतं. पण चरित्र निर्माणासाठी डॉक्टरांनी फार सोपी कार्यपद्धती आखून दिली खरं म्हणजे. रोज शाखेमध्ये या, खेळ खेळा, तुम्ही आधी म्हणा दंड काठी आपटा आणि घरी जा. याच्यातनं चरित्र निर्माण कसं निर्माण होतं हे याचं काय उदाहरण सांगू शकाल का? की रोज मी एक शाखेत आलो तर शाखेत असं काय आहे, म्हणजे तासाभराच्या शाखेमध्ये मी गेलो होतो त्यातनं माझं चरित्र तयार होईल असं तिथे काय ते आमच्या प्रेक्षकांना जरा सांगू शकला. एक म्हणजे असं म्हणता येईल की फक्त शाखा म्हणजे संघ नाही, शाखा हा एक संघाचं एक अंग आहे निश्चितच. आणि शाखेच्या माध्यमातूनच संघ उभा राहतो हे तितकंच खरं, अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग, ह्याला डॉक्टरांनी अतिशय महत्त्व दिलं आणि हे खूप महत्त्वाचं आहे.
म्हणजे आपण जर आज बघितलं तर उद्योग क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असं जर तुम्ही विचारलं तर कोणी म्हणेल टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे, कोणी म्हणेल मार्केटिंग महत्त्वाचं आहे, अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. पण माझ्या मते उद्योगाच्या दृष्टीने किंवा कुठल्याही संघटनेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ज्याला आपण मानव संसाधन म्हणतो. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेवटी जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ज्याला आपण मॅन मॅनेजमेंट म्हणतो किंवा माणसं हाताळणं किंवा माणसांबरोबर काम करणं, एक टीम म्हणून काम करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं शेवटी. आज तुम्ही जे काय काम करता, तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जे शिकला त्याचा आणि या कामाचा संबंध असतोच असं नाही, बऱ्याचदा नसतोच. मग शेवटी काय उरतं तर फक्त पीपल स्किल, हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. आणि त्याच्यावर जो संघाने भर दिला की प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष या परीक्षा, त्यातनं माणूस शिकत जातो, त्याच्यामध्ये विचारांचं प्रभाव त्याच्यामध्ये निर्माण होत जातो आणि तो त्या सगळ्या प्रक्रियेतून गेला की तो एक प्रशिक्षित स्वयंसेवक म्हणून तो तयार होतो. आणि ही जी पद्धत त्यांनी घालून दिली किंवा ही जी कार्यशैली त्यांनी घालून दिली, माणूस घडवण्याची एक प्रक्रिया त्यांनी आखून दिली, ती या सगळ्या यशाच्या मागे आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर विचार किंवा विचारसरणी, विचारांवरची निष्ठा हा तर संघाचा गाभाच आहे. म्हणजे राष्ट्राय स्वाहा इदम न मम असं जे संघाने शिकवलं आहे, त्याच्यामधून हे कार्यकर्ते घडत गेले की आपण जे काय करतो ते देशप्रेम, देशासाठी म्हणून करतो, भारत मातेसाठी म्हणून करतो. हा विचार ज्या पद्धतीने रुजवला जातो संघामध्ये आणि त्याचा अंगीकार ज्या पद्धतीने कार्यकर्ते करतात, स्वयंसेवक करतात, ही सगळी प्रक्रियाच अतिशय विलक्षण आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते उभे राहिले, त्यांच्यामार्फत हे कार्य उभं राहिलं इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात. आणखीन एक वेगळी कार्यशैली, वेगळी मॅनेजमेंट स्टाईल असं मी म्हणेन, ती संघाने दिली. आणि ही खरी भारताची मॅनेजमेंट स्टाईल आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण याच गोष्टीचा म्हणजे संघाच्या या अलिप्ततेचा विरोधकांनी पुरेपूर फायदा करून घेतला असं आपल्याला नाही वाटत. उदाहरणार्थ म्हणजे जसं तुम्ही आधी म्हणालात की संघ काहीच करणार नाही पण स्वयंसेवक काहीच सोडणार नाही, म्हणून जेव्हा संघावर असा आरोप होता की संघ स्वातंत्र्य चळवळीत कुठे होता, पण संघाचे स्वयंसेवक होते, पण संघ म्हणून नव्हता पण स्वयंसेवक होते. मग या गोष्टीकडे संघ कसा बघतो की संघ तर काही करत नाही पण स्वयंसेवक काही सोडत नाही, मग स्वातंत्र्य चळवळीमध्ये संघ नव्हता पण स्वयंसेवक होते, हे कसं एक्सप्लेन करता येईल? कारण मूळ विचारच तो आहे की संघ फक्त कार्यकर्ते घडवणार, माणूस घडवणार, आणि या विचारावर त्यांची निष्ठा आहे, संघाची निष्ठा आहे. त्यामुळे मध्ये कोणी कितीही टीका केली, कितीही टिंगल केली, कितीही कुचेष्टा केली, तरी आपला विचार आणि आपलं ध्येय याच्यावरची निष्ठा अविचल असल्यामुळे संघाने त्याच पद्धतीने वाटचाल केली आणि ते बरोबर होतं हे आज सिद्ध झालेलं आहे. म्हणजे अनेक वेळामध्ये अशी शंका संघाबद्दल प्रेम आणि आदर असणाऱ्या लोकांमध्येही निर्माण झाली होती की अरे खरंच योग्य आहे का, संघ का नाही उतरत त्याच्यामध्ये. पण आज आपण मागे वळून पाहता निश्चित असं म्हणू शकतो की हा विचारच योग्य होता की माणूस घडवणंच आवश्यक आहे. शेवटी काय होतं नाही तर की आपण कार्य सुरू करतो पण माणसं जर तयार नसतील, त्यांचं चारित्र्य जर पक्कं नसेल, त्यांच्या विचारांची बैठक जर पक्की नसेल, तर ती माणसं वाहवत जातात, भरकटतात आणि मग कार्य भरकटतं. आणि म्हणूनच अनेक संघटना आपण बघतो की त्या सुरुवात खूप जोशात करतात पण फार काळ टिकू शकत नाही, कारण की माणसांची बैठक, त्यांच्या विचारांची बैठक हीच पक्की नसते. आणि ती पक्की व्हावी हा विचार समोर ठेवून संघाने काम केलं. म्हणूनच आज 100 वर्षानंतरही संघ टिकू नये एवढंच नाही तर इतक्या प्रचंड प्रमाणात संघाने आपलं कार्य उभं केलं आणि याच्या पुढेही करणार आहे. याचा मूळ आधार मला असं वाटतं की माणूस घडवणं, त्याची वैचारिक बैठक घडवणं, त्याचं चारित्र्य निर्माण करणं, ह्याच्यावर भर दिला, म्हणूनच हे सगळं होऊ शकलं. आणि मध्ये लोकांनी किती टीका केली, काही केलं तरी ते लोक चुकीचे ठरले आणि संघच बरोबर होता असं आज आपण निश्चित म्हणू शकतो. खरं म्हणजे आपल्या तरुण प्रेक्षकांसाठी म्हणून एक प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला पाहिजे की संघावरचं पहिलं संकट किंवा संघावरची पहिली बंदी, संघावरचा पहिला आरोप जो झाला तो गांधीजींच्या हत्येनंतर झाला की गांधीजींच्या हत्येमध्ये संघाचा सहभाग होता, नथुराम गोडसे संघाचा स्वयंसेवक होता असा आरोप झाला आणि त्यानंतर संघावर बंदी आली.
हा सगळा कालावधी जो होता अत्यंत परीक्षा घेणारा होता. म्हणजे संघाचं काम उभं राहतं की आहे तिथे संपतं, अशा परिस्थितीमध्ये संघ होता. ती परिस्थिती संघाने कशी हँडल केली, त्याच्यातलं काय वास्तव आहे? खरंच गांधी हत्येमध्ये संघाचा सहभाग होता का? कारण आजच्या पिढीला हे काही माहिती नाही. आपण फक्त आरोप ऐकत असतो. गांधीजींचं नाव घेतलं की पुढे संघाचं नाव येतं. गांधी हत्या म्हटलं की संघाचं नाव येतं. काय नक्की त्याच्यामध्ये वस्तुस्थिती होती, थोडं समजून सांगू? निश्चित आहे. मला असं वाटतं की नथुराम गोडसेंनी गांधींची हत्या केली हा हिंदुत्ववादी विचारासाठी फार मोठा धक्का होता. म्हणजे त्या एका कृतीमुळे हिंदुत्ववादी विचारधारा ही 50 वर्ष मागे ढकलली गेली असं आपण म्हणू शकतो. आज 2014 जे बघायला मिळालं ते कदाचित 50 वर्ष आधीच बघता आलं असतं. कारण की मुख्यतः काय होतं की फाळणीच्या वेळेस जे निर्वासित परत आले हिंदू आणि शीख आणि त्याच्यावरचे प्रचंड अत्याचार झाले, त्यामुळे लोकांमध्ये खूप संतापाची लाट निर्माण झालेली होती. आणि काँग्रेस, नेहरू, गांधी यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात अप्रिती तेव्हा निर्माण होत होती. आणि हे जर घडलं नसतं, गांधींची जर हत्या झाली नसती, तर गांधींना तसंही काँग्रेसने कोपऱ्यात ढकलून दिलं असतं. कारण की त्यांच्यासाठी सुद्धा ते गैरसोयीचेच ठरले असते. राज्य चालवण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी ते गैरसोय झाली असती, गांधींचे हट्ट आणि त्यांचे सगळं विचार. तर त्यामुळे तसं न होता गांधी एका झटक्यात हुतात्मा झाले. आणि नेहरूंना एक हत्यार मिळालं की आपल्यासाठी स्पर्धक ठरू शकेल असा एकमेव विचार म्हणजे हिंदुत्ववाद. हे काँग्रेसला आणि मुख्यतः नेहरूंना हे पक्क माहीत होतं की उद्या निवडणुकांमध्ये आपल्याला धोका कोणापासून होऊ शकतो, आपल्या सत्तेला सुरुंग कोण लावू शकतो, तर तो हिंदुत्ववादी विचारच लावू शकतो. हिंदू जर एक झाले हिंदू म्हणून तर आपलं काही खरं नाही, हे नेहरूंना पक्क माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी हिंदुत्ववादी विचाराला काही करून दाबून टाकायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. आणि त्याच्यासाठी खूप मोठा बूस्ट म्हणता येईल त्यांना मिळाला त्या गांधी हत्येमुळे. त्यामुळे मग हिंदुत्ववादी विचार हा कसा फॅसिस्ट विचार आहे, हा कसा हिंसक विचार आहे, असं त्यांना मांडणी करता आली, जी मुळात पूर्णतः खोटी होती. पण ह्या एका घटनेमुळे ते त्यांच्या हातात एक खरोखर हत्यार आलं असंच मी म्हणतो. आणि त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला. आणि मग हिंदुत्ववादी विचाराला जर मागे ढकलायचं असेल तर पहिलं संघाला दाबलं पाहिजे, म्हणून संघावर बंदी आणली. संघाचा गांधी हत्येत सहभाग होता असा एक प्रचार करण्यात आला, त्याच्यावर आरोप करण्यात आले. ते कोर्टात अनेकदा सिद्ध झालं की असा कुठलाही प्रकार नव्हता. नथुराम हा संघावर खूप प्रचंड टीका करत होता. तो इव्हन सावरकरांवर सुद्धा खूप टीका करत होता. सावरकरांनाही असंच उगीच त्या खटल्यात गोवण्यात आलं. नथुरामचं असं म्हणणं होतं की संघ काय किंवा सावरकर काय हे काहीच करत नाहीत. आणि ह्या रागाने त्यांनी स्वतः ही गांधींची हत्या केली. हा अत्यंत दुर्विचार होता असं मला वाटतं, किंवा अतिशय चुकीची गोष्ट त्यांनी केली. पण त्यामुळे त्याला संघ आणि सावरकर हे दोघेही मान्य नव्हते, म्हणून तर त्यांनी एक वेगळी स्वतःची वाट चोखाळली. त्यामुळे त्याच्या कृतीमागे संघाचा हात होता असं म्हणणे पूर्णतः 100% चुकीची गोष्ट आहे. ती अनेक वेळा सिद्धही झाली. पण तरी ज्यांना अपप्रचार करायचा आहे त्यांच्यासाठी ते एक हत्यार त्यांना नेहमीच मिळालं, त्याचा आजही वापर केला जातो हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे हा सगळा इतिहास आहे की हे कशा पद्धतीने त्याचा वापर केला गेला. आणि म्हणून मग परत संघाला त्या पद्धतीने त्यांचं प्रोजेक्शन करत राहायचं, त्यांच्यावर फासिस्ट असल्याचा आरोप करायचा, हिंसक संघटना असल्याचा आरोप करायचा, शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण तिथे दिलं जातं असंही सांगितलं जातं. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामागे हा सगळा इतिहास आहे. आणि त्यामुळे तेव्हा जी बंदी घातली गेली त्यानंतर संघाने खूप मोठ्या प्रमाणात सत्याग्रह केला. मला वाटतं जवळपास 80,000 कार्यकर्ते तेव्हा तुरुंगात गेले. पण तेव्हा समाजाचा म्हणावा तसा खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला नाही, कारण की समाजात तेव्हा अशी एक विचार पेरला गेला होता ही ह्या गांधींची हत्या करणारी संघटना आहे. आणि गांधींचं एक गारुड होतंच आपल्या समाजावरती ना, किती नाही म्हटलं तरी. त्यामुळे तेव्हा फार कठीण काळ होता. आणि तेव्हा मला असं वाटतं की गुरुजींना त्याचं मोठ्या प्रमाणात श्रेय द्यायला पाहिजे की त्यांनी अतिशय जिद्दीने आणि निष्ठेने आपलं कार्य सुरू ठेवलं, सगळ्या कार्यकर्त्यांना धीर दिला. तेव्हा त्या कार्यकर्त्यांना त्यांचं मोराल जपणं, त्यांना मोटिवेट करणं हे अतिशय अवघड काम होतं. पण ते तेव्हा गुरुजींनी केलं आणि त्यामुळे संघ पुन्हा उभा राहू शकला असं आपण म्हणू शकतो. आणि मग सरदार पटेलांनी स्वतः जाहीर केलं की संघाचा यात कुठलाही हात नाही, हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यांनी ती बंदी मागेही घेतली.
पण बंदी जरी मागे घेतली तरी तेव्हा काळ कठीण होता, कारण की समाजातली एक प्रतिभा काही प्रमाणात डागाळली गेली होती. पण त्यातून बाहेर पडून जे संघाने पुन्हा पुढे झेप घेतली ते सुद्धा एक विलक्षण कार्य आहे असं आपण म्हणू शकतो. अतिशय अवघड कालावधी होता. अतिशय अवघड कालावधी होता निश्चितच. पण त्यानंतर गुरुजींचंच म्हणणं खरं होतं की 1962 साली जेव्हा चीनचं आक्रमण झालं, बरोबर. किंवा नंतर 65 मध्ये पाकिस्तानचं आक्रमण झालं, बरोबर. तेव्हा गुरुजींनी एक इशारा देऊन ठेवला होता की तुम्ही या दोघांकडे लक्ष ठेवा. जो तेव्हाच्या पंतप्रधानांनी ऐकलं नाही, ते पंचशील त्यांचं धोरण जे होतं ते बरोबर. धोरण पूर्णपणे फसलेलं होतं. बरोबर. त्यावेळेला संघाची जी भूमिका जी आहे ती लोकांना पटली का, की संघ सांगतोय ते बरोबर आहे आणि सरकार सांगते ते चूक आहे, संघाच्या पाठीशी उभं राहावं. कदाचित त्या युद्धानंतर, म्हणजे त्या युद्धामध्ये आपला दारुण पराभव झाला चीनच्या युद्धानंतर, त्या युद्धानंतर कदाचित संघाचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचलं आणि मग संघाने पुन्हा झेप घेतली. असं काही घडलं होतं का? काही प्रमाणात असं म्हणता येईल की तेव्हा अनेक विचारवंतांनी नेहरूंना सांगितलं होतं, स्वतः सरदार पटेलांनी सांगितलं होतं 1950 सालीच, की तुम्ही चीनच्या फार आहारी जाऊ नका, चीन हा आपल्यासाठी धोकादायक ठरणार आहे. संघाने तर स्पष्टपणे सांगितलं होतं. ते नेहरूंनी न ऐकता ते चीनच्या कच्छपी लागले असं आपण म्हणू. आणि तेव्हा जी काही ट्रॅजेडी झाली, भारताचा फार मोठा पराभव झाला चीनच्या बरोबर झालेल्या युद्धात, त्यातून संघाचं म्हणणं बरोबर होतं हा विचार काही प्रमाणात समाजापर्यंत पोहोचू लागला. पण तेव्हा संघाच्या विचारांची जो राजकीय पक्ष होता भारतीय, तेव्हा जनसंघ, तो अजून तितकासा रुजला नव्हता किंवा म्हणा किंवा संपूर्ण देशभर पोचला नव्हता. त्यामुळे त्या भावनेचा फायदा घेण्या इतकी शक्ती तेव्हा, राजकीय शक्ती तेव्हा संघ विचारांमध्ये किंवा राष्ट्रवादी विचारांमध्ये नव्हती, त्या पक्षात नव्हती. आणि म्हणून आपण तितका फायदा घेऊ शकलो नाही असं म्हणता येईल, संघ घेऊ शकला नाही. पण तेव्हापासून काही प्रमाणात लोकांना विचार पटू लागले असं आपण नक्कीच म्हणू शकतो. बरोबर. 62च्या युद्धानंतर खरं म्हणजे पुढे आपण जेव्हा त्याचा विचार करतो तर त्याच्यानंतरची परीक्षा संघाची होती ती आणीबाणीच्या काळात. बरोबर. 1975 साली आपल्या देशामध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली आणि सगळ्याच मानवाधिकारांचं उल्लंघन झालं. बरोबर. त्यावेळेला संघाचा रोल काय होता? म्हणजे ती जी 2 वर्ष होती 75 ते 77, मला वाटतं की संघाची जी काय पिछेहाट झाली होती 48 नंतर, त्यानंतर संघाने परत एकदा मोठी उत्तुंग झेप घेतली आणि संघ जनमानसात पोहोचला. तो कालावधी काय होता ते थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल? निश्चित. जसं मी सांगितलं की नेहरूंना हे माहिती होतं की हिंदुत्ववादी विचार हाच आपल्यासाठी धोकादायक आहे आणि तोच आपल्याला सत्तेपासून पायउतार करू शकतो. त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांना हे माहिती होतं. त्यामुळे आपण जर बघितलं तर नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत संघाबद्दल एक प्रचंड प्रमाणात राग आणि द्वेष हा सगळा या कुटुंबात आपल्याला दिसून येतो. तर इंदिरा गांधी ही त्याला अपवाद नाहीत असं आपण म्हणू शकतो. थोड्याफार प्रमाणात इतरांपेक्षा त्यांच्यात कमी होता असं मी म्हणेन, पण तरीसुद्धा त्यांनी संघावर बंदी घातली आणीबाणीमध्ये. तेही त्यांना माहिती होते की ही जी आपण आणीबाणी लादतोय त्याला प्रभावी विरोध करण्याची शक्ती परत संघामध्येच आहे. दुसरं कारण म्हणजे तेव्हा इंदिरा गांधी खूप कम्युनिस्ट पक्षाकडे झुकल्या होत्या. अनेक कम्युनिस्ट काँग्रेसमध्ये शिरून त्यांनी सत्तापदं वगैरे ते उपभोगत होते. त्यांचा वैचारिक प्रभाव फार मोठ्या प्रमाणात काँग्रेसवरती तेव्हा पडलेला होता, इंदिरा गांधींवरती पडलेला होता. तर त्यामुळे कम्युनिस्टांचा पहिला शत्रू म्हणजे संघ, गांधी घराण्याचा, नेहरू घराण्याचा पहिला शत्रू म्हणजे संघ. त्यामुळे आणीबाणीमध्ये त्यांनी संघावर बंदी घातली. पण तेव्हा पुन्हा संघाने खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याविरुद्ध सत्याग्रह केला. आणि 48 साली जशी परिस्थिती होती की समाजातनं खूप पाठिंबा मिळाला असं तेव्हा झालं नाही. ते 75 सालापर्यंत त्याच्यात खूप बदल झालेला होता. आता समाज पुष्कळशा प्रमाणात निवळलेला होता, त्याच्या संघाबद्दलची मतं बदललेली होती, ती संघाच्या कामातनंच बदललेली होती. तर त्यामुळे मग यावेळेस समाजाचा त्यांना पाठिंबा मिळाला असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचं चित्र आपल्याला 77च्या निवडणुकांमध्ये दिसलंच की तेव्हा पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा पराभव झाला. 67 सालापासून ती प्रक्रिया थोडीफार सुरू झाली होती. संयुक्त विधायक दलाची सरकारं काही राज्यांमध्ये तेव्हा आलेली होती. पण संपूर्ण देश पातळीवर जो प्रचंड पराभव झाला काँग्रेसचा तो 77 साली झाला आणीबाणी उठवल्यानंतर. आणि त्यात संघाचा फार मोठा वाटा होता, कारण की संघाने प्रचंड प्रमाणात तेव्हा चळवळ केली होती बंदीविरुद्ध. आणि सगळे विरोधी पक्ष जे एकत्र आले त्यात संघाचा सहभागही होता, संघाच्या विचारांचा सहभाग होता.
जनसंघाचा सहभाग होता मुख्य म्हणजे एक पक्ष म्हणून. संघ तर मागे होता, पण त्या विचाराला तेव्हा मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळाला आणि तिथून संघाला एक स्वीकृती मिळाली असं म्हणू शकतो राजकारणात. बरं. कारण की तोपर्यंत जे बाकी समाजवादी म्हणा किंवा इतर पक्ष होते ते सुद्धा संघाशी बऱ्यापैकी फटकून वागत होते. पण आणीबाणीच्या कालखंडात हे सगळे लोक जेव्हा एकत्र आले, खरं तर तुरुंगात जेव्हा ते सगळे लोक एकत्र राहिले तेव्हा त्यांची एकमेकाशी जास्ती ओळख झाली असं आपण म्हणूया. तेव्हा त्यांना कदाचित हे लक्षात आलं असेल की त्यांची जी प्रतिमा निर्माण केली आहे की फॅसिस्ट राक्षस अशी संघाची, ती किती चुकीची आहे हे त्यांना कदाचित तुरुंगात राहिल्यावर लक्षात आलं असेल. आणि त्यातून हे पक्ष जवळ आले, काही प्रमाणात मनाने पण लोक जवळ आली आणि एक मोठ्या प्रमाणात स्वीकृती संघाला मिळाली असं आपण या कालखंडाच्या बाबत म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर मग राजकीयदृष्ट्या सुद्धा प्रगती आणखीन वेगाने सुरू झाली. म्हणजे मला आता आठवतं की अगदी गेल्या काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत असं म्हणाले होते, म्हणजे त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की जयप्रकाश नारायण 1948 साली संघाचं कार्यालय जाळायला निघाले होते. जायला संघाच्या कार्यालयापर्यंत पोहोचले होते कार्यालय जायचं म्हणून. तेच जयप्रकाश नारायण नंतर आणीबाणीनंतर संघाला म्हणालेत की आता देशाला तुम्हीच चावरू शकता. एक्झॅक्टली. तुम्ही जो म्हणताय की कसा बदल घडत गेला Correct. 48 ते 77 या कालावधीमध्ये. पण त्याच्यानंतर काय, म्हणजे जेव्हा 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली, म्हणजे आज जे आपण भाजप बघतो आहोत त्या भाजपची स्थापना झाली, भाजप सत्तेमध्ये सहभागी झाला, ती जी सत्तेची चव 2 वर्षामध्ये मिळाली तेव्हाच्या जनसंघाच्या आणि आत्ताच्या भाजपच्या लोकांना, मग ते अटल बिहारी वाजपेयी असो, अडवाणी असो, आणखी नेते असो, त्याच्यानंतर कसा बदल होत गेला, म्हणजे ती सत्ता काय असते याची स्ट्रेंथ लक्षात आल्यानंतर भाजपची वाटचाल वेगळ्या दिशेने झाली आणि संघाची वाटचाल मात्र संघ हा सामाजिक ओरिएंटेड झाला. संघाने सेवा कार्य सुरू केली, त्यानंतर संघ समाजाभिमुख झाला, जातपात संघाने मानू नये, संघाच्या स्वयंसेवकांनी मानू नये म्हणून बाळासाहेब देवरसांनी आवाहन केलं. हा बदल जो झाला त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की तेव्हा जे जनता पक्ष म्हणून स्थापन झाला आणि त्याच्यात समाजवादी आणि इतर सगळे छोटे छोटे पक्ष आणखीन जनसंघ हे एकत्र आले आणि ते 2 वर्षात सरकार कोसळलं आणि तो पक्ष फुटला. ही जी फाटाफूट आणि हे जे सगळं झालं त्याच्यामध्ये समाजवाद्यांचा एकंदरीत जो भांडकुदळपणा आहे, आणखीन बेभरोशाचा सगळा कारभार आहे, तो जनतेसमोर आला. आणि त्याच्या तुलनेत वाजपेयी अडवाणी यांचं जे वर्तन होतं ते आणखीन उठून दिसलं की हे एक जबाबदारीने सत्ता राबवू शकतात, आपल्या विचारांवर ठाम राहून हे वाटचाल करू शकतात आणि यांच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो. अशा प्रकारचं नेतृत्व हे ह्या तुलनेतनं आणखीन प्रकर्षाने पुढे आलं असं आपण म्हणू शकतो. की एकीकडे असे लोक आहेत की त्यांच्यावर कुठलाच भरोसा करता येत नाही, हे कधी भांडतील हे सांगता येत नाही, आणि दुसऱ्या बाजूला एक असं नेतृत्व आहे की जे निश्चित ठाम आहे, विश्वासार्ह आहे. तर हा एक फरक सगळ्या देशासमोर उभा राहिला, दिसून आला असं आपण म्हणू शकतो आणि त्यातून एक वेगळी दिशा मिळाली असं आपण नक्की म्हणू शकतो. आणि दुसरं आपण म्हटलं ते अतिशय योग्य आहे की बाळासाहेब देवरसांनी फार मोठा तेव्हा रोल प्ले केला असं आपण म्हणू शकतो. की त्यांनी संघाला सांगितलं की आता बरोबर आहे, शाखा तर महत्त्वाची आहेच आणि ते तर आपण करत राहणारच आहोत, व्यक्ती निर्माण आणखीन चारित्र्य निर्माण हे आपलं काम आहेच, पण त्याचबरोबर वेगळ्या क्षेत्रात जाऊन सेवा कार्य, वेगवेगळ्या संघटना निर्माण करणं, इन्स्टिट्यूशन बिल्डिंग ज्याला आपण म्हणू, अशा पद्धतीचं काम आपण आता केलं पाहिजे हे बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं. आणि त्यातून जी एक दिशा मिळाली तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या संस्था उभ्या राहिल्या आणि संघाचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं, देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं असं आपण म्हणू शकतो. आणि तिथून एक वेगळी वाटचाल सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर. या सगळ्या सेवा कार्याच्या जोडीला म्हणजे मला वाटतं 89 साली आणि 89 साली राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू झालं आणि त्याची परिणती 1992 साली तो सगळा ढाचा उद्ध्वस्त होण्यामध्ये झाली, आपण सगळ्यांनी बघितलं. या कालावधीमध्ये काय घडलं होतं, म्हणजे संघाला राम जन्मभूमीचं आंदोलन हाती घ्यावंसं का वाटलं? त्याच्यामागे राजकीय स्वार्थ होता की त्याच्यामध्ये भाजपाला बूस्ट देण्याचा विचार होता की रामाचं भव्य दिव्य मंदिर अयोध्येमध्ये जिथे जन्म झाला त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी भूमिका होती? संघाची भूमिका काय होती आणि संघाने ती आंदोलन कशा पद्धतीने राबवलं? मला असं वाटतं की तो एक ती फार महत्त्वाची घटना होती, रामजन्मभूमी आंदोलन. म्हणजे जे मी म्हटलं की 48 साली गांधीवधानंतर हिंदुत्ववादी विचार मागे ढकलला गेला, तो पुन्हा बाउन्स बॅक आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने तो विचार पुढे आला आणि एक देशाची एक प्रमुख धारा म्हणून तो विचार उभरला असं आपण म्हणू शकतो.
तो ह्या आंदोलनामुळे ते सगळे परिवर्तन झालं. आणि तो जो विषय घेतला संघाने, ते मला असं वाटतं की अनेक वर्षांचा अनेक दशकांचा जो एक ह्या सगळ्या डाव्या विचारांनी देशाच्या मानसिकतेवर केलेला त्याचं विकृतीकरण म्हणता येईल, किंवा जो असा पगडा निर्माण झालेला होता. कारण काय झालं, मी आपल्याला सांगितलं तसं की 1969 साली इंदिरा गांधीचं सरकार अल्पमतात आलं होतं, आणि तेव्हा त्यांचं सरकार वाचवण्याचं काम कम्युनिस्ट पक्षाने केलं. आणि ते कम्युनिस्ट पक्षाने त्याच्या बदल्यात त्यांच्याकडनं फक्त शिक्षण मंत्रालय मागून घेतलं. त्यांना हवं असतं तर ते गृह मंत्रालय मागू शकले असते, एक्सटर्नल अफेअर्स मागू शकले असते, अर्थ मंत्रालय मागू शकले असते, कारण की त्यांच्या भरोशावरच ते सरकार टिकून होतं. पण त्यांनी सांगितलं की आम्हाला शिक्षण मंत्रालय द्या, कारण त्यांना माहिती होतं की पुढच्या अनेक पिढ्यांच्या मनावर जर आपले विचार रुजवायचे असतील तर शिक्षण आपल्या हातात पाहिजे. आणि म्हणून प्राध्यापक नुरुल हसन हे शिक्षण मंत्री झाले. आणि त्याच सुमारे 1969 सालीच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना झाली. आणि तिथे मग रोमिला थापर, इरफान हबीब, R.S. शर्मा यांच्यासारखे अनेक वामपंथी इतिहासकार त्यांनी इतिहासाची पाठ्यपुस्तकं लिहिली, आणि ती पूर्णपणे विकृत पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने लिहिली. आणि संपूर्ण देशाचा एक, ज्याला आपण म्हणतो नॅरेटिव्ह किंवा मेनस्ट्रीम नॅरेटिव्ह, तो पूर्णतः डाव्या विचारांकडे झुकला गेला, आणि इतर कुठल्याही विचाराला स्थानच उरलं नाही. आणि त्यामुळे भारतीय संस्कृती याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असं आपण म्हणू शकतो. आपण हिंदू असणं याची लाज वाटण्याचे ते दिवस होते. तशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यात आलं. भारतीय संस्कृती किंवा परंपरा पाळणं म्हणजे मागासलेपणा, अशा प्रकारचा एक विचार तेव्हा देशावर लादला गेला. आणि एक सिव्हिलायझेशनल सप्रेशन असं आपण म्हणूया, की सभ्यतेला, हिंदू सभ्यता, भारतीय सभ्यता, संस्कृती याला दडपून टाकणं किंवा काही प्रमाणात ते पुसून टाकणं, असा अतिशय वेल ऑर्गनाइज्ड पद्धतीने हा सगळा प्रयत्न करण्यात आला. कारण त्यांच्या हातात सगळी सत्ता होती, सगळी सत्ता केंद्र होती. संपूर्ण मीडिया, संपूर्ण शिक्षण क्षेत्र, एंटरटेनमेंट म्हणजे बॉलिवूड, हे सगळं त्यांच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांनी मानवी मनावर प्रभाव टाकणाऱ्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या पूर्णतः त्यांच्या दावणीला बांधलेल्या होत्या. आणि म्हणून त्यांनी हा सगळा विचार रुजवला, आणि हिंदू संस्कृतीसाठी, भारतीय सभ्यतेसाठी अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याचं विकृतीकरण आणि चित्रण करण्यात आलं. त्याच्या विरुद्ध आता आपण काहीतरी प्रोग्राम हाती घेतला पाहिजे, प्रकल्प हाती घेतला पाहिजे, त्याच्याविरुद्ध काहीतरी आपण प्रयत्न सुरू केला पाहिजे. या विचारातून मला असं वाटतं की एक सिम्बॉल आपल्या भारतीय सभ्यतेचा, भारतीय संस्कृतीचा, हिंदू धर्माचा सगळ्यात चांगला सिम्बॉल किंवा सगळ्यात चांगलं प्रतीक हे प्रभू श्रीराम आहे. आपण घराघरात प्रत्येक मनामध्ये रामाबद्दलचं प्रेम आणि आदर आणि भक्ती ही रुजलेली आहे. आपण एकमेकाला भेटलं की राम राम म्हणतो, मरताना सुद्धा राम राम सत्य आहे म्हणून मिरवणूक निघते. तर आपल्या हिंदू माणसाच्या अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत राम कथा आणि प्रभू श्रीराम हे पूर्णतः सम्मिलित आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे रामापेक्षा चांगलं प्रतीक कुठलंही असू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला जर हिंदू संस्कृती, हिंदू धर्म यांचं पुनरुत्थान करायचं असेल, की जे आज करणं अतिशय आवश्यक आहे, असं त्या काळी ती परिस्थिती होती, तर प्रभू श्रीराम हे जर आपण प्रतीक घेतलं तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकेल. हा एक भाग. आणि दुसरा, अयोध्येतल्या राम मंदिरासाठी 500 वर्षापासून प्रयत्न सुरू होते. म्हणजे कायद्याच्या मार्गाने झालं, चळवळीच्या माध्यमातून झालं, अनेक पद्धतीने ते प्रयत्न सुरू असताना जर त्याला दाद दिली जात नसेल तर कधीतरी हिंदू समाजाने एकत्र येऊन हा प्रश्न हातात घ्यायला पाहिजे. आणि त्याचं प्रतिनिधित्व फक्त संघच करू शकतो हे लक्षात असल्यामुळे संघाने तो एक कार्यक्रम म्हणून स्वीकारला. नाही तर संघाने असा कुठलाही इतर इश्यू किंवा विषय आपला कार्यक्रम म्हणून घेतलेला नाही. पण रामजन्मभूमी हा मात्र त्यांनी विषय घेतला, आणि त्यातून जी जागृती झाली, आणि मग सिव्हिलायझेशनल अवेकनिंग असं आपण त्याला म्हणू, ते तिथून सुरू झालं असं आपण नक्की म्हणू शकतो. बरोबर. म्हणजे हा जो एक आरोप आहे की हिंदुत्ववादी पक्षाला फायदा व्हावा म्हणून आंदोलन हाती घेतलं, नाही, त्याच्यात तुम्हाला त्यात फारसं तथ्य वाटत नाही. मला राजकीय फायदा हा त्याचा बाय प्रॉडक्ट आहे असं आपण म्हणूया.
म्हणजे तो मूळ हेतू नाही. मूळ हेतू हा होता की हिंदू धर्मावर होणारे जे हल्ले आहेत त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. हिंदू संस्कृती आणि हिंदू सिव्हिलायझेशन आणि भारतीय सिव्हिलायझेशन ह्याला जे दाबून टाकलं जातंय, इनफॅक्ट पुसून टाकण्याचा प्रयत्न होतोय, बरोबर. त्याला त्याला विरोध करणं आवश्यक आहे. कारण की शेवटी भारत म्हणून आपली जी ओळख आहे आपल्या देशाची, त्याचा मूळ आधार संस्कृती आहे. म्हणजे भारत हे एक राजकीय स्टेट नाही आहे. इट्स नॉट अ पॉलिटिकल स्टेट, इट इज अ सिव्हिलायझेशनल स्टेट. आणि म्हणून सभ्यतेचा आधारच जर तुम्ही काढून घेतला तर मग भारताचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आणि कम्युनिस्टांचा मूळ हेतू हाच आहे. हे आपण फार महत्त्वाची गोष्ट ही आपण लक्षात ठेवली पाहिजे की कम्युनिस्टांची जाहीर भूमिका आहे की भारत हे कृत्रिम प्रजासत्ताक आहे आणि त्याचे 16 तुकडे व्हायला पाहिजेत. हे मी म्हणत नाही, हे कम्युनिस्टांनी असा एक ठराव केलेला आहे, असा एक त्यांचा सिद्धांत मांडलेला आहे, ज्याला अधिकारी डॉक्ट्रिन असं म्हटलं जातं. तर तसं जर असेल तर याला आपण आज वेळेतच विरोध केला नाही या प्रयत्नांना, आणि आपली संस्कृती आणि आपली सभ्यता याला जर आणखीन क्षती पोचत गेली तर भारताचा जी मूळ स्ट्रेंथ आहे, जी मूळ शक्ती आहे, तीच जर आपण तिचा विनाश जर आपण थांबवला नाही तर भारताचाच एक राष्ट्र म्हणून त्याचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. हा विचार त्याच्या मागे आहे. आणि म्हणून हा विषय घेतला आणि त्यातून मग राजकीय फायदा झाला, हा बाय प्रॉडक्ट आहे. हा मूळ विचार नाही किंवा हे मूळ उद्दिष्ट नाही असं आपण नक्की म्हणू शकतो. अभिजितजी, खरं म्हणजे तुम्ही खूप छान मुद्दा म्हटला आहे कम्युनिस्टांच्या बाबतीतचा, आणि हा प्रश्न मी तुम्हालाच विचारला पाहिजे, कारण तुमचं पुस्तक डावी वाळवी नावाचं पुस्तक जे आहे आपण सगळ्यांनी ते नक्की वाचावं. याच्यामध्ये कम्युनिस्टांच्या सगळ्या चळवळीचा खूप छान त्याचा आढावा घेतलेला आहे, त्याचा सगळ्या लेखाजोखा त्यात मांडला आहे. पण असं आहे की संघ आणि कम्युनिस्ट पार्टी भारतामध्ये एकाच वेळेला स्थापन झाली 1925. दोघांची वाटचाल एकाच वेळेला सुरू झाली. पण जेव्हा आपण संघाच्या दृष्टीने विचार करतो तर संघाची विचारसरणी आणि कम्युनिस्ट विचारसरणी एकाच वेळेला सुरू झालेले विचार, म्हणजे एकाच वेळेला भारतामध्ये नव्याने उदयास आलेले विचार, ते आज कुठे आहेत? आज कम्युनिस्टांची तुम्ही बऱ्यापैकी मांडणी केलेली आहे, पण थोडं आम्हाला हे पण सांगा की संघ का महत्त्वाचा वाटतो आणि कम्युनिस्ट इरिलेव्हंट का झालेत? संघ सत्तेमध्ये का आहे? संघ 100 वर्ष पूर्ण करतोय, तसे कम्युनिस्ट पण 100 वर्ष पूर्ण करतात. पण संघ सर्वव्यापी झाला, कम्युनिस्ट मात्र ते आकुंचित होत गेले, श्रिंक होत गेले. याची कारणं काय आहेत? मूळ मला वाटतं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे संघ विचार जो आहे तो भारताच्या मातीतला विचार आहे. तो आपल्या मातीतनं उगवलेला विचार आहे. तो भारतीय संस्कृतीशी नातं सांगणारा विचार आहे. भारतीय मनाला पटेल असा विचार आहे. भारताचा मूळ विचार काय आहे? समन्वय. हिंदू संस्कृती असो किंवा भारतीय सभ्यता असो, याच्या मुळाशी जर आपण गेलो तर आपला मूळ विचार समन्वयाचा आहे. आणि कम्युनिस्टांचा मूळ विचार हा संघर्षाचा आहे. ते म्हणतात की समाजाला वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित करा आणि त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त संघर्ष भडकला पाहिजे. त्या संघर्षातनं अराजक निर्माण व्हायला पाहिजे. त्यांचा अराजकतावादी विचार आहे. वेळेस आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये रुत नावाची संकल्पना आहे. रुत इज कॉस्मिक ऑर्डर, म्हणजे वैश्विक व्यवस्था ही टिकून राहायला पाहिजे. हा हिंदू समाजाचा मूळ विचार आहे, पायाभूत विचार आहे. त्यामुळे कम्युनिझम आणि भारतीय विचार हे पूर्णतः विरोधी दिशेला आहेत असं आपण म्हणू शकतो. एकीकडे आहे समन्वय, दुसरीकडे आहे संघर्ष. एकीकडे आहे सुव्यवस्था, दुसरीकडे आहे अराजक. असं असताना भारताच्या मातीत कम्युनिझम कधी रुजूच शकत नाही, कारण की हा परकीय विचार आहे. आणि भारतीय कम्युनिस्ट जे आहेत त्यांना त्या विचाराचं भारतीयकरण पण कधी करता आलं नाही दुर्दैवाने. चीनमध्ये तुम्ही जर कम्युनिझम बघितलं तर माओनी आपला एक वेगळा माओवाद निर्माण केला. तो योग्य का अयोग्य ही गोष्ट वेगळी, पण निदान त्यांनी एक वेगळं इंटरप्रिटेशन तिथे केलं. भारतीय कम्युनिस्ट जे होते त्यांनी फक्त स्टॅलिन आणि माओ यांच्या विचारांची पोपटपंची केली. फक्त त्यांनी आपला स्वतःचा भारतीय परंपरेतला कम्युनिझम हा कधीच मांडला नाही, आणि त्यामुळे त्यांचा पराभव होणार हे निश्चित होतं. पण म्हणून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कम्युनिझम संपला या भ्रमात मात्र कोणी राहू नये. कारण की ते एक रक्तबीज आपण ज्याला म्हणतो की एक थेंब पडला की त्यांना दुसरा राक्षस निर्माण होतो, अशा प्रकारचं त्यांचं अस्तित्व असतं. तर त्यामुळे आता एक सांस्कृतिक मार्क्सवाद हा एक नवीन त्यांनी अवतार धारण केलेला आहे, ज्याला आपण वोकिझम पण म्हणू शकतो. आणि त्याचा प्रभाव एवढ्या प्रचंड प्रमाणात आज पाश्चात्य जगतात, विशेषतः अमेरिकेत निर्माण झालेला आहे.
आणि अमेरिकेची कॉपी करणं यात अनेक आपले लोक धन्यता मानतात. त्यामुळे तो विचार आपल्याकडे पण येऊ बघतोय असं नाही तर आलेला आहे असं पण म्हणूया. आणि तो अतिशय धोकादायक विचार आहे. कारण की कम्युनिझमचा मूळ विचार काय आहे की संघर्ष, जसं मी सांगितलं. पण संघर्षाचा बिंदू कुठला, संघर्ष बिंदू कुठला, तर गरीब विरुद्ध श्रीमंत किंवा भांडवलशाह विरुद्ध कामगार. हा क्लासिकल मार्क्सिझम की ज्याला आपण मार्क्सने सांगितलेला विचार. पण कल्चरल मार्क्सिझममध्ये त्यांनी काय केलं की आर्थिक विचारावरनं ते सांस्कृतिक विचारावर आले. आणि त्यांनी असं सिद्धांत मांडला की जोपर्यंत त्या त्या देशातली, म्हणजे अमेरिका असेल तर अमेरिका, भारत असेल तर भारत, त्या देशातली मूळ संस्कृती जी आहे, मुख्य सांस्कृतिक धारा जी आहे, ती जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत त्या देशातले लोक कम्युनिझम स्वीकारणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी आता हेच आपलं उद्दिष्ट ठेवलं की संस्कृतीचा विनाश करणं. आणि भारताचा मूळ आधार संस्कृती आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीवर जर कोणी हल्ला करत असेल, तिचा विनाश हे जर कोणी ध्येय ठेवलं असेल तर ते आपल्यासाठी फार धोकादायक आहे. आणि म्हणून आपण ह्या भ्रमात राहू नये की कम्युनिझम संपला. त्यांनी फक्त एक नवा अवतार घेतला आणि तो एक धोका, इनफॅक्ट मी तर म्हणेन पहिल्यापेक्षा जास्ती मोठा धोका आहे. तर त्यामुळे त्यांना समर्थन मिळालं नाही, त्यांना जनता त्यांच्या मागे उभी राहिली नाही, त्यांना कार्यकर्ते त्या प्रमाणात मिळाले नाहीत. पण तरी वेगळ्या मार्गाने ते आपला विचार लादण्याचा प्रयत्न करतच आहेत. आणि म्हणून आपण सावधान राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे. आणि म्हणून संघ विचार आजही तितकाच महत्वाचा आहे असं मी म्हणतो. संघाचं पुढचं चॅलेंज तुम्हाला असं वाटतं हेच असेल की हा सांस्कृतिक मार्क्सवाद थांबवणं, किंवा जे काही डीप स्टेट आपण त्याला म्हणतो, आंतरराष्ट्रीय स्तरावरील षडयंत्र भारताच्या विरोधात, हिंदूंच्या विरोधात रचलं जातं, ते थांबवणं हे संघाच्या याच्या पुढचं आव्हान असेल. निश्चितच. म्हणजे आपण असं म्हणू की 4 निरंकुशतावादी शक्ती आहेत जगात, ज्याला आपण टोटॅलिटेरियन पॉवर्स म्हणतो. की त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण जगावर आमचंच प्रभुत्व असलं पाहिजे. या कुठल्या 4 शक्ती आहेत? तर पहिली शक्ती म्हणजे अमेरिकन डीप स्टेट. की त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण जगाने अमेरिकेसाठी सोयीची अशीच धोरणं सगळ्या जगाने राबवली पाहिजेत, सगळ्या सरकारांनी राबवली पाहिजेत. असं कुठलंही सरकार जर म्हणत असेल की नाही मी माझ्या देशाचं हित पहिल्यांदा बघणार, तर तो देश त्यांना सहन होत नाही. आणि भारतातलं सरकार तसं त्या भूमिकेने चाललेलं आहे, इंडिया फर्स्ट या भूमिकेने चाललेलं आहे. त्यामुळे भारत हा त्यांच्या दृष्टीने त्यांच्या डोळ्यात सळणारा एक देश आहे आणि त्याला संपवण्याचा ते प्रयत्न करतायत, ते सुरू आहे. दुसरी शक्ती म्हणजे सांस्कृतिक मार्क्सवाद. त्यांचं असं म्हणणं की संपूर्ण जगावर मार्क्सवाद पुन्हा आपल्याला जर लादायचा असेल तर त्या त्या देशातली प्रमुख सांस्कृतिक धारा आपल्याला नष्ट केली पाहिजे. आणि भारताचा मूळ आधारच संस्कृती आहे, त्यामुळे भारत त्यांच्या दृष्टीने नंबर 1 शत्रू आहे. बरोबर. तर हा झाला दुसरा. तिसरी अशी शक्ती म्हणजे जिहादी इस्लाम. की त्यांचं असं म्हणणं आहे संपूर्ण जगाने इस्लाम स्वीकारलं पाहिजे. ते म्हणतात इस्लाम इज अ रिलिजन ऑफ पीस. याचा अर्थ काय? तर संपूर्ण जगाने इस्लाम स्वीकारला की मग जगात शांतता नांदेल, म्हणून इस्लाम इज अ रिलिजन ऑफ पीस. पण जर तुम्ही स्वीकारला नाही तर मात्र शांती तुमच्या नशिबी नाही. मग ते काही झालं तरी कत्तल करणार, वाटेल ते करून ते तुम्हाला इस्लाम स्वीकारायला भाग पाडणार. ही त्यांची कार्यशैली आहे. आणि चौथी शक्ती म्हणजे चर्च, इव्हॅन्जेलिकल चर्च. तर त्यांनाही त्यांचं हे म्हणणं की संपूर्ण जगावर चर्चचा आणि ख्रिश्चॅनिटीचा प्रभाव असला पाहिजे, सगळ्या जगाने जिजसला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि युरोप आणि पाश्चिमात्य जगातात चर्चमधून खूप लोक बाहेर पडलेत. तर ती संख्या भरून काढण्यासाठी त्यांचं सगळं लक्ष एशियावरती आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल तर 2000 साली तेव्हाचे जे पोप होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की पहिल्या सहस्त्रकात आम्ही युरोपला ख्रिश्चन केलं, दुसऱ्या 1000 वर्षांमध्ये आम्ही आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांना ख्रिश्चन केलं, आणि तिसऱ्या सहस्त्रकात आता आम्ही एशियाला ख्रिश्चन करणार. ही सरळ धमकी आहे असं मी तो म्हणतो. पण त्यांनी सांगितलं होतं, जाहीरपणे सांगितलं होतं. आणि एशियातला सगळ्यात मोठा टार्गेट म्हणजे भारत किंवा चीनसारख्या देशात त्यांना काही शक्य नाही, कारण तिथे डिक्टेटरशिप आहे, तिथे त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे भारतावर फार मोठ्या प्रमाणात ख्रिश्चॅनिटीचं सुद्धा आक्रमण आहे. तर ह्या 4ही ज्या शक्ती आहेत, ह्या 4ही शक्ती निरंकुशतावादी असल्यामुळे शेवटी याच्यातलं एकच कोणतरी यशस्वी होऊ शकतो झाला तर. त्यामुळे त्यांचं एकमेकात स्पर्धा आहेच, पण भारताचा घात करताना मात्र ते सगळे एकत्र येतात, एकमेकाच्या हातात हात घालून काम करतात. आपण जर बघितलं तर
चीन हा नावाला का होईना पण कम्युनिस्ट देश आहे, तर तिथे इस्लामचे लाड केले जात नाहीत. किंवा इस्लामिक देशांमध्ये कम्युनिस्ट पार्टीला परवानगीच नाही. पण भारताविरुद्ध मात्र इस्लामिस्ट आणि कम्युनिस्ट दोघेही एकमेकाच्या सहकार्याने काम करतात. वोकिझम जर आपण बघितलं तर वोकिझममध्ये ट्रान्सजेंडरिझम वगैरे सगळे अनेक प्रकार आहेत. तर इस्लाममध्ये ट्रान्सजेंडरिझमला मृत्यूदंड, दुसरं काहीच नाही, दुसरी शिक्षाच नाही आहे. पण वोक लोक जे आहेत ते इस्लामला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतात भारताविरुद्ध. मी तर असं म्हणतो की हिरव्या तलवारीसाठी लाल ढाल असा तो प्रकार आहे. मग इस्लामला वैचारिक प्रोटेक्शन हे डाव्यांचं आहे. कारण की सगळ्यांच्या डोळ्यात सळणारा सगळ्यात मोठा काटा म्हणजे भारत आहे. कारण त्यांना माहिती आहे की संपूर्ण जगावर प्रभुत्व गाजवायचं असेल तर जोपर्यंत आपण भारताला संपवत नाही तोपर्यंत हे कधीच शक्य नाही. कारण आजपर्यंत अशा अनेक शक्ती येऊन गेल्या की ज्यांना जगावर राज्य करायचं होतं, त्या सगळ्यांचा पराभव शेवटी भारतात झालेला आहे. बरोबर. म्हणजे सगळ्या प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या. इजिप्शियन संस्कृती संपली, मेसोपोटेमियन संपली, मायन संस्कृती संपली. एकमेव प्राचीन संस्कृती आहे जी आजही जिवंत आहे आणि वाढतीये, इनफॅक्ट तिचा प्रभाव वाढतोय, अशी संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती. त्यामुळे ज्यांना संपूर्ण जगावर राज्य करायचं आहे त्यांना 100% माहिती आहे की जोपर्यंत आपण भारत संपवत नाही, ते इतिहासातनं हे शिकलेले आहेत की भारताला संपवल्याशिवाय आपण जगावर प्रभुत्व निर्माण नाही करू शकत. आणि म्हणून हे सगळे एकत्र येऊन भारताला संपवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचा प्रतिकार करायचा असेल तर संघाशिवाय दुसरी कुठलीही शक्ती मला वाटत नाही भारतात आहे की यांच्या विरुद्ध ठामपणे उभी राहू शकेल आणि त्यांचा पराभव करू शकेल. आणि आपण करणार आहोत हे निश्चित आहे. पण त्याच्यासाठी संघाला कार्यशील राहणं हे अतिशय आवश्यक आहे. मी तर असं म्हणेन की आजपर्यंत कधी नव्हती इतकी आज संघाच्या कार्याची देशाला गरज आहे. बरं. पण हे सगळं करत असताना म्हणजे तुमच्या बोलण्यात असा उल्लेख येतोय की संघाने 100 वर्षामध्ये अफाट काम केलेलं आहे. पण संघ या गोष्टीचं कधीच क्रेडिट घ्यायला समोर आलेलं नाही की हे आम्ही केलं किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमचा सहभाग होता. अगदी राम जन्मभूमीच्या आंदोलनाचा उल्लेख वगळता किंवा अगदी आणीबाणीचा उल्लेख वगळता संघ कधी पुढे आलेला नाही की आम्ही केलं म्हणण्यासाठी. याचं कारण काय? एवढी अलिप्तता, एवढं प्रसिद्धी परांमुखता का? म्हणजे संघाला त्या गोष्टीचं क्रेडिट घेण्याची भीती वाटते हे कारण आहे की त्यांच्या कार्यशैलीमध्ये ते बसत नाही की प्रसिद्धी हा विशेष नको? काय नक्की कारण आहे? मला वाटतं की मूलभूत विचार जो आहे संघाचा, राष्ट्राय स्वाहा इदम न मम, म्हणजे हे माझं नाहीच आहे, मी जे काय करतो ते मी देशासाठी करतोय, हा इतका रुजलेला आहे की माझं क्रेडिट हे शब्द तोंडातनं काढणंच संघ कार्यकर्त्यासाठी अवघड आहे. कारण की ते अक्षरशः ज्याला आपण म्हणतो ना की DNA मध्ये जाऊन बसलंय. त्यामुळे एवढं प्रचंड कार्य संघसहकार्यांनी केलं पण कधीही कोणीही त्याचं क्रेडिट घेतलं नाही. असे लोक मला वाटतं जगात आज फक्त संघात असतील. खरोखर मी अतिशयोक्ती करत नाही, पण मला सगळीकडे आपण बघतो, आपण असं म्हणतो की आज हे ब्रँडिंगचा विषय आहे आणि प्रत्येक जण, प्रत्येक संस्था, प्रत्येक संघटना, प्रत्येक व्यक्ती स्वतःचं ब्रँडिंग करण्याच्या मागे आहे. पण ब्रँडिंगपासून लांब राहणारे लाखो कार्यकर्ते असलेली संघटना ही फक्त संघ आहे. आणि हे एक विलक्षण, मी असं म्हणेन की हा चमत्कार डॉक्टर एडगेवारांच्या विचारांनी घडवलेला आहे असं आपण म्हणू शकतो. हा एक भाग झाला. आणि दुसरं असं म्हणता येईल की दुसरा विचार जो आहे की आपल्याला आपली संघटना म्हणून उभी करायची नाही आहे, आपल्याला संपूर्ण समाजाचं संघटन करायचं आहे. हा जो संघाचा विचार आहे, तर त्यामुळे मग संघटनेचं ब्रँडिंग करायचं कारणच नाही ना. आम्हाला संघटना वेगळी नकोच आहे, आम्हाला सगळ्या समाजाचं संघटन करायचं आहे. हा विचार असल्यामुळे ब्लोईंग युअर ओन ट्रम्पेट ज्याला आपण म्हणतो किंवा स्वतःचं ब्रँडिंग करणं, हा त्यांच्या विचारसरणीत बसतच नाही. पण माझं असं म्हणणं आहे की काही प्रमाणात हे बदलणं आवश्यक आहे आणि थोड्याफार प्रमाणात बदलतं आहे, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. म्हणजे परमपूजनीय मोहनजी भागवतांनी 3 व्याख्यानं दिली दिल्लीमध्ये. आपला विचार काय आहे, आपली भूमिका काय आहे, ही जाहीरपणे मांडली, ही फार चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. कारण की शेवटी विचार पोचले नाहीत, आमच्या कार्यातनं विचार पोचतात हे बरोबरच आहे, हे योग्यही आहे. पण त्याची वाट बघत थांबणं हे काही तितकंसं योग्य नाही. आपली भूमिका, आपला विचार हे लोकांसमोर ठामपणे मांडणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही प्रचारकी पद्धतीने करू नका, ते संघाला कधी जमणारही नाही आणि संघ करणारही नाही.
पण निदान लोकांपर्यंत पोचवणं, इन्फॉर्म आपण ज्याला म्हणतो, इन्फॉर्म, इंटरेस्ट, इन्स्पायर असे 3 टप्पे आहेत की तुम्ही पहिली माहिती द्या, मग थोडासा इंटरेस्ट निर्माण करा आणि मग त्यांना इन्स्पायर करा. तर माहितीच पोचली नाही तर पुढचं कसं होईल? कार्यातनं इन्स्पिरेशन होतं, हे बरोबर आहे. संघ लोकांना इन्स्पायर करू शकतो त्यांच्या कार्यातनं आणि करतो, पण ज्यांच्यापर्यंत कार्य पोचलं नाही किंवा त्या लोकांना त्या कार्याची आजपर्यंत गरज पडली नाही, त्यांना आम्ही हे कार्य करतो ही इन्फॉर्मेशन तर पोचवली पाहिजे. तर म्हणून मला असं वाटतं हे आवश्यक आहे. थोड्याफार प्रमाणात तो बदल होतो पण आहे, पण पूर्णतः आपले ढोल वाजवणं आणि प्रचारकी पद्धतीने, कंठाळी पद्धतीने प्रचार करणं हे संघ कधी करणार नाही, का संघाला कधी जमणार पण नाही आणि ते करूही नाही असं माझं म्हणणं आहे. पण याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्याला ईशान्य भारताचं द्यायचं आहे, की ईशान्य भारतामध्ये संघाने जे काम उभं केलं आहे त्याची माहिती आज आम्हाला महाराष्ट्रात सुद्धा नाही. हे सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला म्हणतात की प्रचारकी थाटापासून दूर राहणं, आपलं काम करत राहणं. याबद्दल थोडं काही सांगू शकाल की ईशान्य भारतात नक्की काय काम केले संघाने? संघाने असं म्हणता येईल की ईशान्य भारतातल्या समस्या इतक्या गंभीर होत्या आणि त्या सगळ्या लोकांमध्ये एक अलगतेची भावना, तुटलेपणाची भावना, सेन्स ऑफ आयसोलेशन इतकं निर्माण झालेलं होतं आणि त्याला चर्चनी इतक्या मोठ्या प्रमाणात खतपाणी घातलेलं होतं की हा भाग भारतापासून कधीही तुटून निघेल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आपल्याला माहिती आहे की तो संपूर्ण भाग केवळ 20 किलोमीटर रुंदीच्या एका चिकन नेक आपण ज्याला म्हणतो त्यांनी जोडलेला आहे. त्यामुळे तो तोडून टाकणं हे सहज शक्य झालं असतं जर तिथल्या लोकांची मनं आपण बदलली नसती तर. कारण त्यांच्या मनामध्ये आम्ही भारतीय नाही, आम्ही हिंदू नाही हे विचार इतके फर्मली रुजवले गेले होते आणि त्या समाजाशी संवाद साधणं, एकेका माणसाशी संवाद साधणं हे अतिशय आवश्यक होतं. आणि तेव्हाचं जे सरकार होतं सुरुवातीला काँग्रेसचं सरकार, त्यांनी हे जे ब्रिटिशांनी पहिल्यांदा आणि नंतर चर्चनी जो विचार रुजवला की हा भाग भारताचा भाग नाहीच आहे, हे मंगोल वंशाचे लोक आहेत, हे भारतीय नाहीच आहेत, हे फक्त ब्रिटिशांच्या सत्तेमुळे भारताशी जोडले गेले, हा सगळं पूर्णतः चुकीचं आहे. हे प्रतिपादन 100% चुकीचं आहे. प्राचीन महाभारत काळापासून तो भाग संपूर्णतः भारताशी जोडलेला आहे. त्यांचं चीन आणि इतर त्या प्रदेशाशी, मंगोलिया वगैरे यांच्याशी काही संबंध नाही, पूर्णतः भारताशी जोडलेलं आहे. पण आपलेच लोक हे विसरले आणि ब्रिटिशांनी आणि चर्चनी जे एक समजूत करून दिली की हे भारतीय नाही आहेत, ती आपणही स्वीकारली आणि म्हणून यांना काहीही करून जबरदस्तीने भारतात ठेवायचं एवढंच उद्दिष्ट तेव्हाच्या सरकारने डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यामुळे आणखीन तुटत गेले ते लोक. तिथे कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं केलं नाही, त्या लोकांना कधीही मानसिकदृष्ट्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांच्याशी आपण इमोशनल बॉन्ड्स कधी जोडले नाहीत. हे काम संघाने हातात घेतलं. हे फार मोठं कार्य आहे असं मी म्हणेन की त्याचं आपण खरोखर आज समजून घेणंही अशक्य आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात ते काम केलेलं आहे. काही जाणकार लोक असं सांगतात की संघाच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही की त्यांनी केवढं काम केलं आहे, कारण की हे मनं जोडण्याचं जे काम आहे ते फक्त आणि फक्त संघाने केलं. तिथे जाऊन तिथे लोकांची सेवा करणं, तिथे शाळा उघडल्या, तिथे वैद्यकीय सेवा फार मोठ्या प्रमाणात पोचवायला सुरुवात केली, लोकांशी संबंध जोडले. अनेक लोकांनी, हजारो शेकडो कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन तिथल्या भाषा शिकून घेतल्या, त्यांनी आपली आयडेंटिटीज बदलून टाकली. ते कार्यकर्ते तिथलेच झाले असं आपण म्हणू शकतो. हा इतका प्रचंड प्रमाणात जो त्याग आहे आणि इतक्या प्रचंड प्रमाणात तिथे स्वतःला गाडून घेणं ज्याला आपण म्हणतो, वरवर जाऊन 4 गोष्टी करून शो करून येणारे बरेच लोक असतात, ज्याला आपण टिपिकल NGO म्हणतो. ते NGO टाईपची जी वृत्ती असते तसे खूप लोक असतात. पण तिथेच जाऊन आपल्याला गाडून घ्यायचं, तिथलीच भाषा शिकायची, सगळं आपण तिथलंच होऊन जायचं आणि मग त्या लोकांमध्ये इतकं मिसळायचं की त्यांच्या मनात कुठेतरी एक विश्वास निर्माण होतो की नाही, हा माणूस खरंच माझा आहे, हा माणूस खरंच माझ्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करतो आहे. असं झाल्यानंतर मग हळूहळू त्या लोकांची मनं बदलत गेली आणि आज जे आपल्याला दिसतं की आसाममध्ये भाजपचं सरकार आलं किंवा इतर अनेक ईशान्येतल्या राज्यांमध्ये भाजपची राष्ट्रवादी विचारांची सरकार आली, ते आपोआप घडलेलं नाही. गेली 70 वर्ष ह्या हजारो कार्यकर्त्यांनी अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. तिथे अनेक फुटीरतावादी संघटना होत्या ज्या सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न करत होत्या. उल्फा आहे आपल्याला माहिती आहे, NSCN म्हणून नागालँडमध्ये,
तशा मिझो नॅशनल फ्रंट म्हणून होती MNF, चीनकडनं त्यांना शस्त्रास्त्र पुरवली जायची आणि खूप मोठ्या प्रमाणात हिंसाचार तिथे चालत होता. अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, अनेक कार्यकर्त्यांना पळवून नेऊन छळ करून मारण्यात आलं की तुम्ही इथनं निघून जा. असं एक केरळमधले एक कार्यकर्ते होते, त्यांना सांगितलं की तुम्ही निघून जा, आम्ही काही करत नाही तुम्हाला. ते म्हटले मी जाणार मिळणार नाही, माझं जे इथे काम आहे ते मी करत राहणार. त्यांची हत्या केली गेली. हे सगळं सहन करून आणि अनेक लोक आपलं कुटुंब, आपला प्रदेश, आपली भाषा सगळं विसरून तिथे जाऊन राहिले आणि त्यांनी जे काम केलं त्यातून हा बदल घडलेला आपल्याला दिसतो. आणि जे लोक पूर्वी म्हणत होते की वी आर नॉट इंडियन्स, वी आर नॉट हिंदूज, ते आता मध्ये जेव्हा मोदीजींनी एक कार्यक्रम दिला होता घर घर तिरंगा, तेव्हा संपूर्ण ईशान्येमध्ये नागालँड, मिझोराम सकट घराघरांवर तिरंगा झेंडा फडकत होता. हे जे दृश्य दिसलं त्याच्यामागे ह्या हजारो कार्यकर्त्यांचं बलिदान आहे आणि त्याग आहे असं आपण म्हणू शकतो. मी खरं म्हणजे इतक्या छान पद्धतीने संघाची वाटचाल सांगितली आहे. पण मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला नक्की विचार असं वाटतं, ही संघाची शताब्दी आहे की संघाची 100री आहे? आता संघाचं अस्तित्व आता 100 वर्ष झालीत, तर याच्या पुढे काय संघाने अचीव करावं असं काही राहिलेलं आहे, असं काय आहे शिल्लक? खरंच शताब्दी करायची आणि संपवायचं काम, की म्हणजे शताब्दी करून आणखी पुढे जायचं, की झाली 100 वर्ष आता कशाला काम करायचं, अशा अवस्थेमध्ये संघ आहे. म्हणून म्हटलं की शताब्दी आहे का 100री आहे, आता काय होणार आहे पुढे? नाही, 100% शताब्दी आहे आणि पुढच्या शताब्दीकडे वाटचाल करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण की जसं मी सांगितलं की देशापुढची आव्हानं कधी नव्हती इतकी आज गंभीर आहेत. मी पूर्वी कसं होतं की समोरून कोणी तलवार किंवा बंदूक घेऊन आला तर त्याच्याशी तुम्ही सामना करू शकता, त्याच्याशी लढणं सोपं असतं, निदान शक्य असतं. सोपं असतं असं मी म्हणणार नाही, पण शक्य असतं. पण जे तुमच्यामध्येच शिरतात, आतमध्ये शिरून तुम्हाला आतून वळवीसारखं पोखरतात, म्हणून मी माझ्या पुस्तकाला डावी वळवी हे जे नाव दिलं आहे ते तेवढ्यासाठी की त्यांची कार्यशैलीच आता अशी झाली की आपल्यामध्येच शिरायचं, आपल्याला आतून पोखरायचं आणि इतकं कमजोर बनवायचं की एक दिवस तुमची सगळी संस्कृती ही कोसळून पडेल. तर अशा पद्धतीने काम करणारे शत्रू आज समोर असल्यामुळे त्यांना तोंड देण्यासाठी संघाशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही असं मला अगदी स्पष्टपणे वाटतं. कारण की ते काय की सगळ्या संस्थांमध्ये शिरतात, शिक्षण संस्था, नंतर मीडिया, करमणूक, न्यायसंस्था, ब्युरोक्रेसी, आणि या सगळ्यांना आतून पोखरून हळूहळू ते इतकं कमजोर बनवतात जे आज आपण अमेरिकेत बघतो की आज अमेरिका यादवी युद्धाच्या टोकावर येऊन उभी आहे असं आपण म्हणू शकतो. एकमेकाबरोबर आम्ही राहूच शकत नाही असं म्हणतात वैचारिकदृष्ट्या. तर तसा आपल्याला देशात परिस्थिती आपल्या देशात नको आहे. आणि ती जर नको असेल तर पुन्हा मनं बदलण्याचं काम हे फक्त संघच करू शकतं, संस्कृती जपण्याचं काम हे फक्त संघच करू शकतं. आणि म्हणून आजपर्यंत कधीही नव्हती इतकी मोठी संकटं या स्वरूपात आपल्यासमोर आहेत. जसं मी सांगितलं की 4 मोठ्या शक्ती, सगळ्यात पहिल्यांदा भारताला संपवणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि त्यांच्या मार्गातला सगळ्यात मोठा जर कोणी अडथळा असेल तर तो संघ हाच असू शकतो, संघ विचार हाच असू शकतो. आणि म्हणून संघाने दुप्पट जोराने ह्यापुढे कार्यरत व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते नक्की होतील कारण त्यांनाही या सगळ्या धोक्यांची कल्पना निश्चित आलेली आहे. आणि त्यामुळे 100री वगैरे तर सोडाच, पण दुसऱ्या शताब्दीकडे मोठ्या नव्या जोमाने आपण वाटचाल केली, संघाने वाटचाल केली पाहिजे असं मला 100% वाटतं. आणि तसं निश्चित होईल अशी मला खात्री पण वाटते. भारताच्या विरुद्ध 4 शक्ती कार्यरत आहेत आणि या 4 शक्ती जोवर ॲक्टिव्ह आहेत तोवर भारताला प्रचंड मोठ्या प्रमाणात धोका आहे. अभिजित जोग आपल्यासोबत आहेत, त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने हे सगळं समजून सांगितलं आहे. संघाची गरज काय आहे आणि संघ येणाऱ्या भविष्यामध्ये काय करणार आहे हे पण आपण त्यांच्याकडे समजून घेतलं. आम्हाला वेळ दिल्याबद्दल अभिजितजी खूप खूप नमस्कार, खूप धन्यवाद. मलाही खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारायला. धन्यवाद.